पुणे सातारा राष्ट्रीय महामार्गापासून 5 किलोमीटर अंतरावर सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातल्या किकली या गावात भैरवनाथाचं मंदिर आहे। आता हे ऐकायला आपल्याला सहज वाटतं की ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी असतात अशी मंदिरं, पण नाही, हे मंदिर इतर सर्व मंदिरांपेक्षा फार अनोखं आणि वेगळं आहे। आणि या अनोख्या भैरवनाथ मंदिराचाच आपला आजचा हा व्हिडिओ। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। आज आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातल्या किकली या गावाला, इथलं विरगळी आणि भैरवनाथाचं मंदिर पाहायला। तेव्हा माझ्याबरोबर हा संपूर्ण मंदिर परिसर पाहायला आपल्याला नक्कीच आनंद होईल। तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। हे मंदिर जमिनीवर असलं तरी मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला 18 ते 20 पायऱ्या चढून वर प्रवेशद्वाराकडे जावं लागतं। मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर आपण सुंदर अशा या प्रवेशद्वारामध्ये येतो। ज्या प्रवेशद्वाराच्या ज्या दोन्ही देवडी टाईप जे आकार आहे, त्या एका देवडीमध्ये आपल्याला ही गणपतीची मूर्ती पाहायला मिळते इथे डाव्या बाजूला, आणि उजवीकडे दुसरा बाप्पाची मूर्ती आहे। आणि तिथून आपण आतमध्ये मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश करतो। जेव्हा आपण हे मंदिर परिसरामध्ये येतो तेव्हा आपल्याला प्रचंड मोठा हा जो मंदिराचा परिसर आहे तो इथे पाहायला मिळतो। त्याच्यानंतर पुढेच आपल्याला इथे एक दगडी दीपस्तंभ पाहायला मिळतो, आणि ह्या दीपस्तंभाच्या शेजारीच या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ते पुणे विभागाच्या पुरातत्व वस्तू संग्रहालयाने इथे लिहिलेली आहे। जे आहे की भैरवनाथ मंदिर हे त्रितल पद्धतीचं मंदिर असून पूर्वाभिमुख मंदिर आहे, आणि मुख्य आणि दक्षिण गाभाऱ्यात शिवपिंड असून उत्तर गाभाऱ्यात भैरवाची मूर्ती आहे। तीनही गाभाऱ्याला संलग्न अंतराळ असून यापुढे भव्य सभामंडप आहे। मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ आणि मुखमंडप आणि मंडप अशी याची रचना आहे। संपूर्ण मंदिर परिसराला भव्य प्राकार भिंत आणि प्रवेशद्वार आहे, आणि मंदिराच्या पुढील बाजूस जी दीपमाळ आहे ती आहे। प्राकार जे आहे, ही जी भिंत आहे ही आपण सगळीकडे पाहतोय। तर संपूर्ण असा हा जो परिसर आहे तो अतिशय सुंदर परिसर आहे। तो आता आपण पुढे पाहूयात। पुढे पटांगणातून मुखमंडपात जात असताना या मुखमंडपातच नंदी आहे। इथलं बांधकाम हे हेमाडपंथी पद्धतीतील असून मुखमंडपाच्या बाहेरच्या बाजूला अप्रतिम नक्षीकाम पाहायला मिळतं, आणि काही क्षणांसाठी आपण दक्षिणेत आलो की काय असंच वाटतं। या मंदिरामध्ये पुरातत्व विभागाला 7 बैठ्या खेळांचे काही अवशेष मिळाले आहेत, ज्यामध्ये इथे आपण पाहू शकतो ज्या प्रकारे अष्टचल्लस असेल किंवा आणखीन त्यांनी जे सांगितलेले आहे त्याच्यामध्ये नवकंकरी, वाघ बकरी, पंचखेलिया असे काही खेळांचे जे प्रकार आहेत ते इथे पाहायला मिळाले। प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गजशरभ, व्याल आणि दैवी शक्ती पाहायला मिळतात, तर उंबऱ्यावर कीर्तिमुख तसंच उंबऱ्यासमोर शंखावर्त अर्धचंद्र पाहायला मिळतो। आपण जेव्हाही एखाद्या शिवमंदिरामध्ये जातो तेव्हा त्या शिवमंदिरामध्ये आपल्याला नेहमी नंदी पाहायला मिळतोच। तर
ह्या मंदिरातला जो नंदी आहे त्या नंदीबद्दल थोडंसं एक वेगळं महात्म्य आहे। ते म्हणजे असं की ह्या मंदिरामध्ये जसं आहे की तीन गर्भगृह आहेत, 3 गाभारे आहेत आणि त्या गाभाऱ्यामध्ये 2 गाभाऱ्यांमध्ये ही शंकराची पिंडी आहे आणि उत्तरेच्या गाभाऱ्यामध्ये भैरवाची मूर्ती आणि शिवलिंग आहे। तर ते शिवलिंग आणि ती जी भैरवाची मूर्ती जी आहे ते जागृत असल्यामुळे हा जो नंदी आहे त्या नंदीची मान आहे ती आपल्याला भैरवाच्या गर्भगृहाकडे उत्तरेला थोडीशी झुकलेली पाहायला मिळते। तर ह्या ज्या मंदिराची जी रचना आहे ती त्रिदल पद्धतीची आहे। ज्या प्रकारे त्रिदलाला 3 पानं असतात तसेच ह्या मंदिरामध्ये आपल्याला 3 गर्भगृह पाहायला मिळतात आणि 3 गर्भगृहामध्ये 2 ज्या आहेत त्या शंकराचे शिवलिंग आहेत आणि एका गर्भगृहामध्ये भैरवनाथाची मूर्ती आहे। या मंदिराची रचना आणि प्रवेशद्वारावर असलेल्या योगीच्या शिल्पावरून हे स्मारक मंदिर असावं आणि हे स्मारक मंदिर एखाद्या राजाने आपल्या गुरुसाठी बनवलं असावं असं बोललं जातं। त्यानुसारच मिळालेल्या माहितीनुसार शिंगणदेव किंवा शिंगण एक याने या मंदिराची उभारणी केली होती आणि यावरून हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं असावं। भैरवनाथाच्या मंदिरामध्ये 3 गर्भगृह असून भैरवनाथाच्या मंदिरासमोर 2 देवड्यांमधल्या एका देवडीत ऋषीमुनी पाहायला मिळतात तर दुसऱ्या देवडीमध्ये नंदीसह शिवपार्वती पाहायला मिळतात। या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भैरवनाथाची यात्रा मोठ्या आनंदाने आश्विन महिन्यातल्या 3ऱ्या शनिवारी आणि रविवारी होते। इथे पालखीवर गुलाल, खोबरं आणि पेढे उधळले जातात। तर पेढ्यांची उधळण होणारी सातारा जिल्ह्यातली ही एकमेव यात्रा आहे। मंदिराचं जे गर्भगृह आहे त्या गर्भगृहाच्या संपूर्ण भिंती किंवा खांबांवर आपल्याला फुलं, पानं, पक्षी यांची जी नक्षीकाम आहे ते पाहायला मिळते। तर जे खांब आहे त्या खांबांवरही रामायण आणि महाभारत यातलं जे प्रसंग आहेत ते इथे दाखवण्यात आले आहेत। तर इथला हा जो खांब आहे या खांबांवर प्रभू राम आणि हनुमंत यांची जी भेट झाली होती त्याचा प्रसंग जो आहे इथे चित्रीकरण केलेला आहे आणि इथे लक्ष्मण आहे असं दाखवलं आहे। इथल्या पुढचं जे नक्षीकाम आहे इथे आपल्याला राम पाहायला मिळत आहेत आणि हे हरिण आहे। तर मारीच जो राक्षस होता त्याने जे हरणाचं रूप घेतलं होतं आणि त्याला प्रभू रामाने जो बाण मारला त्या प्रसंगाचं जे चित्रीकरण आहे ते इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्याचबरोबर मंदिराचं जे बांधकाम आहे ते यादव काळातील आणि हेमाडपंथी पद्धतीचं आहे। तर हेमाडपंथी पद्धतीचं कसं आहे तर इथे जे आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळतं आहे हे संपूर्णपणे एकाच दगडात बेसॉल्ट ह्या खडकात बांधण्यात आलं आहे। तर हे जे खडक एकमेकांमध्ये जे गुंतवलेले आहे त्याच्यासाठी ते वेगळ्या प्रकारची खाचा आणि खोबणी करतात आणि त्या खाचा आणि खोबणीमध्ये बरोबर तो दगड घुसवून त्याला पॅक करण्यासाठी शिस त्याच्यामध्ये ओतून ही जी रचना आहे एकसंध अशी हेमाडपंथी पद्धतीमध्ये बनवली जायची। इथलं आणखीन एक शिल्प जे मला अत्यंत सुंदर वाटलं आहे ते म्हणजे इथे मला जे कळालं आहे ते मी तुम्हाला सांगते। ही नटराजाची मूर्ती पाहायला मिळते। नटराज आहेत, इथे खाली नंदीसारखी प्रतिमा आहे आणि बाकी हे त्यांच्याबरोबर जे आहेत ते व्यक्ती वाद्य वाजवत आहेत। हे पखवाज वाजवत आहेत किंवा ढोलक वाजवत आहेत, त्यांच्या हातामध्ये शहनाई आहे। अशा प्रकारे हे जे शिल्प आहे हे इथे पाहायला मिळते। अतिशय सुंदर असं ते शिल्प आहे।
आणि इथे कमंडलू आहे, म्हणजे आपण फ्लॉवर पॉट म्हणतो, तर फ्लॉवर पॉट आहे आणि 2 मोर दाखवण्यात आले आहेत. सुंदर असं इथे शिल्प, इथे युद्धाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. इथे हत्ती आहे, हत्तीवर 2 सैनिक आहेत आणि इथे व्यक्ती ज्या दाखवल्या आहेत त्यांचं युद्ध चाललेलं आहे त्या हत्तीवरच्या माणसांबरोबर. तर हे जे प्रसंग आहे, ह्या प्रसंगामध्ये सुग्रीव आणि बाली यांचं युद्ध चाललेलं आहे आणि प्रभुराम जे आहेत ते बालीला मारण्यासाठी बाण रोखून आहेत, हे नक्षीकाम आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे. तर खांबावर इथे आणखीन एक सुंदर शिल्प आपल्याला पाहायला मिळतं आहे, जिथे हा गुराखी आहे आणि गुराखीचं आपल्या गाई आणि वासरूसाठी जे प्रेम आहे ते इथे पाहायला मिळतं आहे. तर हा एक सिंह आहे आणि त्या सिंहापासून गुराखी आपल्या गाई आणि वासरूचं संरक्षण करतोय, हे इथे पाहायला मिळतं आहे. ह्या शिल्पामध्ये, ह्या चित्रामध्ये हा जो व्यक्ती आहे तो आपल्याला मृदुंग वाजवताना पाहायला मिळतोय. इथेही काही वाद्य वाजवत आहेत आणि त्याबरोबर इथे काहीतरी नृत्य प्रकार चाललेला आहे असं आपण पाहू शकतो. तर इथे जर आपण पाहिलं तर आपल्याला व्यक्ती 3 दिसत आहेत, मात्र जे पाय आहेत ते त्यांचे 4च पाय दिसत आहेत. तर जर समजा आपण हे चित्रे झाकली तर आपल्याला ह्या व्यक्तीचे हे 2 पाय पाहायला मिळतात, किंवा ही 2 चित्र झाकली तर ह्या व्यक्तीचे हे 2 पाय, आणि हे जर झाकले तर या मधल्या व्यक्तीचे हे जे 2 पाय आहेत हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथलं जे रचना पण त्यांनी जी केलेली आहे ती अतिशय असं उत्कृष्ट विचार करून सुंदर असं इथलं जे नक्षीकाम आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर इथलं हा जो प्रसंग आहे हा आहे वामन अवतार, विष्णूंचा वामन अवतार आणि बळीराजाचा. तर तो प्रसंग तर आपल्याला माहिती आहे की विष्णूंनी या बळीराजाकडनं दान मागितलं होतं, काही जमीन मागितली होती. तर इथे हा तो दानाचा प्रसंग दाखवण्यात आला आहे आणि इथे त्यांचं दान पूर्ण करण्यासाठी तेव्हा ही श्री विष्णूंची प्रतिमा आहे आणि ते ह्या बळीराजाच्या डोक्यावर पाय देत आहेत, असा जो प्रसंग आहे तो इथे रेखाटलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता हे भैरवनाथाचं मंदिर तर आपण पाहतोच, मात्र भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर त्या मंदिराची जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडला सगळीकडे आपल्याला विरगळ पाहायला मिळतात, ज्याला इंग्लिशमध्ये आपण हिरो स्टोन असं म्हणतो, किंवा कर्नाटकमध्ये त्याला विरगळू किंवा तमिळमध्ये नटुकल असं म्हणतात. तर ह्या मंदिराच्या परिसरामध्ये त्या भिंतीला लावलेले, संपूर्ण भिंतीला लावलेले जे विरगळ आहेत ते आता आपण पाहूयात आणि त्या विरगळीमध्ये काय काय चित्रीकरण केलेलं आहे किंवा त्या विरगळीचा अर्थ काय असतो ते आता आपण त्या चित्रावरून समजावून घेऊयात. तर पहिल्यांदा विरगळ म्हणजे काय, तर विरगळ म्हणजे जेव्हाही कुठल्या योद्ध्याचा युद्धभूमीवर मृत्यू होतो, युद्धामध्ये युद्ध करताना मृत्यू होतो, त्यांच्या आठवणीमध्ये विरगळ जी आहे ती बनवली जाते. आणि ह्या विरगळीचे जे आहेत ते 3 टप्पे केलेले असतात. बहुधा त्याचे 3 टप्पे असतात किंवा त्यांच्या कारकिर्दीनुसार ते टप्पे 5, 7 किंवा आणखीनही जास्त असू शकतात. त्यामुळे त्यांची उंचीही त्याप्रकारे कमी जास्त होत असते. मात्र 3 टप्प्यामध्ये ते विरगळ जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतातच. रामायणातील प्रसंग कोरलेलं हे महाराष्ट्रातील 3रं मंदिर. तर आपण जर ह्या गावामध्ये पाहिलं तर 500 ते 600 घर आहे, मात्र इथे असणारे जे विरगळांची जी संख्या आहे ती सुमारे 100 ते 150 एवढी आहे. त्यामुळेच ह्या गावाला ऐतिहासिक विरगळीचं गाव असं एक नवीन नाव त्याला भेटलं आहे. आणि आता आपण ते विरगळी पाहूयात. तर मघाशी सांगितल्याप्रमाणे विरगळींची उंची किंवा त्यांचे जे भाग आहेत ते 3 मुख्यत्वे करून असतात, मात्र त्यांच्या आयुष्यातील प्रसंगानुसार, त्या योद्ध्यांच्या आयुष्यातील प्रसंगानुसार त्यांचे जे भाग आहेत ते कमी जास्त होऊ शकतात. तर हे जे आहे ह्या पट्ट्यामध्ये आपल्याला 4 भाग पाहायला मिळतात. तर इथे जे आहे ते 2 गायी पाहायला मिळत आहेत आणि त्या गायींना ह्या हिंस्र पशूपासून वाचवण्यासाठी वाचवताना त्या योद्ध्याचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. तर इथे मृत्यू झालेला नंतर इथे अप्सरा
अप्सरा आहेत त्यांना घेऊन जायला आलेल्या, आणि ती व्यक्ती आणि इथे जी आपली देवता आहे शंकर, त्यांची जी पिंडी आहे, शंकराची पिंडी, इथे नंदी आहे, पुजारी आणि ती व्यक्ती इथे दाखवण्यात आलेले आहेत. तर इथल्या चित्रणामध्ये जर आपण पाहिलं तर यांच्या हातामध्ये ढाल आणि तलवार आहे, म्हणजे युद्ध करताना मृत्यू झाला आहे. आणि त्याच्यानंतर दोन्ही बाजूला 2 अप्सरा, शंकराची पिंडी, पुजारी आणि ती व्यक्ती असं दाखवण्यात आलं आहे. इथे जर आपण पाहिलं तर खूप प्रमाणामध्ये एकमेकांवर जे आहे ते असं माणसं दाखवण्यात आली आहेत. म्हणजे काय तर युद्धामध्ये भरपूर सारा नरसंहार झाला असेल, आणि त्या नरसंहाराचं हे जे युद्धाचा प्रसंग आहे तो आहे. इथे व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. इथे जे आहे ते 2 व्यक्ती, ह्या 4 अप्सरा, आणि पुन्हा हे 2 व्यक्ती जे आहेत ते दैवत्वाला गेलेत म्हणजे, आणि त्याच्यानंतर हा पुजारी आणि ही शिवपिंडी असं इथे दाखवण्यात आलं आहे. जसं आपण आधी पाहिलं ना तर अप्सरा त्या माणसाला घेऊन चालल्यात, तर ही एक पालखी दाखवली आहे आणि पालखीमध्ये त्या व्यक्तीला घेऊन चाललेत. तर इथे पण जो आहे तो युद्धाचा प्रसंग आहे, आणि युद्धामध्ये ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला असून शेवटी ते देवत्वाला प्राप्त झालेत. त्यामुळे इथे शंकराची पिंडी आहे पुन्हा, आणि इथे आपल्याला पुजारी आणि ती व्यक्ती पाहायला मिळते. इथे छोटासा एक नंदी पण आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर पुढचं विरगळ पाहूयात. हां, तर सगळीकडे आपल्याला जवळजवळ युद्धाचेच प्रसंग, त्याच्यानंतर ते त्यांना घ्यायला आलेले दूत म्हणजे अप्सरा, आणि ते देवत्वाला प्राप्त झालेत म्हणजे शिवपिंडी, त्याचं पूजन करताना असं दाखवण्यात आलं आहे. मात्र इथे आपल्याला वेगळं पाहायला मिळतं आहे. इथे युद्धाचा प्रसंग नाही आहे, तर इथे जो आहे तो फक्त एक खांबसारखं पाहायला मिळतं आहे. म्हणजे स्वतःहून मरण पत्करलं असेल, किंवा आपण म्हणतो की सुसाईड प्रकारचं असं काहीतरी हे शिल्प आहे. आणि त्याच्यानंतर ते पुन्हा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर इथे अप्सरा आहेत, आणि ते एकटेच इथे आलेले आहेत. इथे पुजारी नाही आहे, आणि शिवाची पूजा करत आहेत, आणि एकटी ती व्यक्ती जी आहे इथे दाखवण्यात आली आहे. आता इथे जो आहे हा कुस्तीचा प्रसंग आहे. म्हणजे कुस्ती करताना मृत्यू झाला आहे, कुस्ती करताना दाखवलं आहे. इथे कुस्तीचं नंतर मृत्यू झालेला आहे, अप्सरा आहेत, आणि शंकराची पूजा दाखवली आहे. इथे पण सेमच आहे, सेमच आहे इथे पण. आता इथे हा घोड्यांवर युद्ध चाललं आहे, आणि ते युद्धामध्ये मृत्यू झाला आहे, आणि पुन्हा अप्सरा घेऊन चालल्या आहेत. पुजारी आहे, शिवपिंडी आहे, आणि ती व्यक्ती आहे. इथलं हे जे शिल्प आहे हे थोडंसं सुंदर आहे. आणखीन एक, तर इथे आपल्याला 2 गायी पाहायला मिळत आहेत. तर त्या गायीला वाचवण्यासाठी, म्हणजे जे शत्रू लोक असतील त्या शत्रूपासून आपल्या गायींना वाचवण्यासाठी, गोरक्षा करण्यासाठी या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा सेम की अप्सरा त्यांना घेऊन चाललेत आणि शंकराची पूजा करतायत ते. मगाशी जी आपण विरगळ पाहिली तशीच ही विरगळ आहे, मात्र ह्याचा जो आकार आहे तो मोठा आहे. त्यामुळे आपल्याला प्रॉपर दिसेल की इथे 2 गायी आहेत, आणि त्या गायींना ह्या शत्रूपासून वाचवताना ह्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आणि त्यांना जे आहे ते इथे अप्सरा घेऊन चालल्यात, आणि इथे ती व्यक्ती आहे, इथे शिवपिंडी आहे, मात्र वरची जी विरगळ आहे ती थोडी उद्ध्वस्त झाली आहे, त्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे. तर इथे कदाचित पुजारी असेल, ही त्याची मांडी पाहायला मिळते आहे. तर हा पुजारी, ही ती व्यक्ती, आणि मध्ये शिवपिंडी आहे. तर अशा प्रकारे आपण ह्या भिंतीवरची विरगळी पाहिली आहेत, आणि आता पुढच्या बाजूला जे विरगळं आहे त्या अपोजिट साईडला त्या आपण पाहूयात. हा ह्या मंदिराचा मागचा भाग आहे, आणि आता आपण पुढे जाऊयात. आणखीन एक सांगायचं राहिलं
तर मंदिराच्या भिंतीच्या शेजारीच आपल्याला इथे ही शाळा पाहायला मिळते. तर मंदिराची एक बारव होती, मात्र शाळा बांधताना ती बारव जी आहे ती बुजवली गेली, त्यामुळे आता इथे बारव आपल्याला पाहायला मिळत नाही. पुढे जाऊयात. आता इथे ना हे विरगळ सुरू झालेत, तर कदाचित हे अवशेष आहे. माझ्या मते हे जे 3 तुकडे आहेत, 1 2 3, हे 3ही तुकडे एकाच विरगळीचे अवशेष आहेत. हे पुढेही आपल्याला काही अवशेषच पाहायला मिळतात, त्यामुळे पूर्ण कथा जी आहे त्या विरगळाची आपल्याला इथे पाहायला मिळत नाही. मात्र पुढे आपल्याला संपूर्ण विरगळ पाहायला मिळतात. आता तिकडे जाऊयात. इथे एक खांब आहे, मंदिराचा जो अवशेष होता तुटलेला खांब इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता बाकीच्या विरगळींपेक्षा ही एक विरगळ आपल्याला वेगळी पाहायला मिळते, म्हणजे ही जोड विरगळ आहे. तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे युद्धामध्ये. त्यांना अप्सरा घेऊन गेल्यात आणि 2 ठिकाणी इथे दाखवलेत, म्हणजे एका घरातले 2 भाऊ यांचा युद्धामध्ये मृत्यू झाला आणि त्या दोघांची जी जोड विरगळ आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक विरगळी पाहायला मिळतात. जसं आजच्या काळामध्ये एखाद्या शूरपुरुषावर चित्रपट काढले जातात, त्याने आपल्याला त्या व्यक्तीच्या आयुष्यातील घटनांचा मागोवा घेता येतो. असाच युद्धात मरण पावलेल्या वीराच्या आयुष्यातल्या घटनेचा मागोवा या विरगळी आपल्याला इथे देत आहेत. इथे शेजारीच लग्न सुरू आहे, त्यामुळे त्या लग्नाचा फार असा आपल्याला आवाज येतोय. मात्र कदाचित माझा आवाज नक्की आपल्यापर्यंत पोहोचत असेल. इथे जी आहे ती छान सुंदर अशी आपल्याला हत्तीची जी प्रतिमा आहे ती पाहायला मिळते. त्याच्यावरचं जे नक्षीकाम आहे तेही आपल्याला अतिशय उत्तम इथे पाहायला मिळतंय. आणि याच्या पुढेच इथे दत्तगुरूंची मूर्ती आहे. आता आपण त्यांचं दर्शन घेऊया. तर इथे हे जे आहे ते मुख्य भैरवनाथाचं मंदिर आहे आणि त्या मंदिराव्यतिरिक्त इथे जो आपल्याला नंदी पाहायला मिळतो, तिथे एक आणखीन शिवाचं मंदिर आहे. मात्र ते उद्ध्वस्त झालेलं आहे, त्याच्या भिंती आता नाही आहेत. आणि इथे आणखीन एक मंदिर आहे, त्याच्याही फक्त काही भिंती ज्या आहेत त्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. तर आता हे जे दुसरं मंदिर आहे ते एकदा आपण पाहूयात. तर हे मंदिरामध्ये जाण्याचा एक स्टेप इथे आपल्याला नंदी पाहायला मिळतोय. नंदीच्या नंतर हा सभा मंडप, हा मधला मंडप आणि पुढे गर्भगृह आणि त्या गर्भगृहाचं हे जे गर्भगृहाची ही जी पायरी आहे ती पायरी इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्याच्यानंतर आपण आत या शिवलिंगाजवळ येतो. इथे असे जोड 2 शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. या मंदिरातनच पुढे उजव्या बाजूला आपल्याला आणखीन एक शिवलिंगाची प्रतिमा पाहायला मिळते. या मंदिराचा एक खांब अजूनही इथे शाबूत आहे, जो आपण इथे पाहतोय. सुंदर असं नक्षीकाम आहे. हेमाडपंथी पद्धतीचंच हे संपूर्ण नक्षीकाम आहे. पुढच्या मंदिरात जाऊयात. इथली 2 मंदिरं उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळतात. याचा संदर्भ केंद्रीय दप्तरखान्यातील 1983च्या मराठी कागदपत्रांनुसार सन 1649 मध्ये अफजल खानाला वाईची सुभेदारी मिळाली होती.
त्यावेळी त्याने वाईमध्ये आपला वाडा बांधण्यासाठी ही मंदिरं पाडली आणि त्यांचे दगड वाईला नेऊन आपला वाडा बांधला होता। यावरून हे लक्षात येतं की अफजल खानाने किती हिंदू मंदिरांची नासधूस केली असेल। मंदिरासमोरच्याच आणखीन एका दुसऱ्या मंदिरामध्ये आपण आता जाऊयात। मात्र हे जे मंदिर आहे ह्याच्या भिंती ज्या आहेत त्या थोड्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत। इथेही आपण जर पाहिलं तर आपल्याला मंदिराच्या गर्भगृहापाशी ही जी पायरीची रचना आहे ती पाहायला मिळते आणि आतमध्ये सुंदर असं हे शिवाचं शिवलिंग आहे। आतापर्यंत पाहिलेल्या मंदिरांमध्ये भैरवनाथाचं हे मंदिर हे अतिशय वेगळं आहे। हे अप्रतिम मंदिर आणि इथल्या त्या विरगळी मनाच्या कोपऱ्यामध्ये घर करून बसतात आणि इथून निघूच नाही असं वाटतं। तेव्हा आपणही इथे एकदा तरी नक्की भेट द्या। तर किकली इथून आपण दर्शन करून निघालो होतो आणि तिथून दर्शन करून निघाल्यावर अचानकच चाहूर इथे आपल्याला 12 मुठीची विहीर असं लिहिलेलं एक पाटी दिसली। त्याच्यामुळे आपण इथे आलो होतो। हे ठिकाण आपलं ठरलेलं नव्हतं पण अचानक आपल्याला हे ठिकाण दिसलं त्याच्यामुळे इथे आलो। तर ही जी विहीर आहे जवळजवळ तिथे जाण्यासाठी आपला 20 ते 25 पायऱ्या उतरून खाली जावं लागतं आणि आतमध्ये गेल्यावर आतलं पण जे कुंड आहे विहिरीचा जो परिसर आहे आतला तोही प्रचंड मोठा आहे। पाणी भरपूर जास्त आहे आणि तिथे जे शिल्पकाम केलेलं आहे म्हणजे ती जी भिंत आहे विहिरीची तिथेही आपल्याला कीर्तिमुख किंवा जसं एखाद्या किल्ल्यांच्या भिंतीवर आपल्याला जे नक्षीकाम पाहायला मिळतं तसंच नक्षीकाम इथेही आहे। तेव्हा इथे येऊन ॲक्च्युली खूप आनंद झाला। अचानक भेटलेलं ठिकाण होतं। तेव्हा चला तर मग आता ही विहीर पाहून झाली आहे आणि आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूयात। तर मंदिरं ही फक्त धार्मिक स्थळं नसून तो आपला ऐतिहासिक वारसा आहे हेच इथे आल्यावर आपल्या लक्षात येतं। तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये हे भैरवनाथाचं मंदिर, इथलं अप्रतिम नक्षीकाम आणि विरगळी ह्या सर्वांबद्दल आपण माहिती समजावून घेतली। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो। तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये।